जर इथं कोणीही असा व्यक्ती व्हिडिओ पाहत आहे की जो फ्रेशर आहे, पहिल्यांदाच काम करून राहिला आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये, तर प्लीज त्यांना एक गोष्ट नोटीस करा, लाईक ध्यानात घ्या की बाबा पहा, हे दुनिया जो आहे, तुम्ही जेव्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायला जाता तर तुम्ही नरकात काम करायला जाता डायरेक्ट, ठीक आहे. तुम्ही लिटरली नरकात जाता आणि नरकात पुण्य होत नाही, पापच होते. इथं मी म्हणजे माझ्याशी रिलेटेड एक गोष्ट सांगतो की आम्हाला ना पूर्ण टीमसाठी माईक ऑर्डर करायचा होता, ठीक आहे. सो तो आता तो माईक ऑर्डर करायचा होता, तर मी म्हटलं माझ्या टीमले की बाबा पहा, एक तर काय म्हणताले माझ्याकडे एवढा अमाऊंट आहे नाही, तर मी काही करत नाही. आता मला वाटलं की चल ठीक आहे, 8,000 सॉरी आपलं 800 किंवा 1,000 रुपयामध्ये येईन म्हटलं माईक. ते म्हटलं मी करून घेतो, काही तेवढं मोठी गोष्ट नाही आहे. पण ते नंतर मला सांगून राहिले आहेत की 3,500चा माईक आहे. आणि गाईज मी लिटरली आता मी पहिली जॉब सोडली, त्याच्यानंतर मी 9 महिन्याच्यानंतर जॉब केली होती. त्यानंतर मी ना 3 महिने अनएम्प्लॉयड मी राहिली आणि त्याच्यानंतर खूप दिवसाच्या नंतर मला आता ही जॉब भेटली. माहीत नाही कोणाकोणाकडून मी पैसे घेतले होते तर वगैरे वगैरे ते सगळे काही देऊन झाले. माझ्याकडे लिटरली काही शिल्लक वाचले नव्हते, है ना गाईज. मी जेवढं 10 दिवसात काढतो नाही इथं तेवढं गाईज ते लोक माहिती आहे का, माझ्या एवढा पूर्ण महिन्याचा पेमेंट आहे ना त्यांच्या, तो फक्त 5 दिवसाचा पेमेंट आहे, एवढा जास्त त्यांचं पेमेंट. आणि गाईज त्यांच्याकडे फक्त 3,550 रुपये नव्हते. तर मला असं वाटलं की यार मी मे बी त्यांना म्हणीन असं की माझ्याकडे ना आता पैसे नाही आहेत, तर मग ना ते मला गरीब समजतील, तर चांगलं नाही वाटत ते म्हणणं वगैरे. पण खरंच माझ्याकडे काहीच नव्हते. तर मी काय केलं की मी ना हिंमत करून ना ग्रुपवर मेसेज टाकून दिला की माझ्याकडे ना पैसे नाही आहेत, सो सध्या तुम्ही लोक करता का, है ना. तर ते मला म्हणून राहिले आहेत की नाही, म्हणजे त्यांना नाही म्हटलं, पण एकमेकावर टाकून राहिले आहे. माझ्या EMI जाते, हे जाते ना, टमका जाते, निचका जाते, सांगून राहिलेत मला. म्हणजे काही एक नाही का आपल्यासारखे लोकांचे ना साधे भोळे जे लोक राहते ते विचार करतात की यार चांगलं नाही वाटत. मे बी ज्यांच्याकडे आहेच नाही ते लोक विचार करते की इज्जत जाईन आपलीवाली, काय म्हणतील लोक आपल्याला. पण काय लिटरली ज्यांच्याकडे राहतात ना ते लोक तर नाही का हे विचारच करत नाही. म्हणजे त्यांना एवढे नाटकं करून राहिलेत ते लोक, एवढे नाटकं करून राहिले. मी म्हटलं तुमच्यापेक्षा तर चांगली शो मी राहू द्या, काहीच नको द्या तुम्ही मला, काहीच नको द्या, मीच रिम्बर्समेंट मागून घेईन. काहीच खरंच. म्हणून मी तुम्हाला म्हणून राहिलो की तुम्हाला असं एका मोमेंटला पण वाटत असं नाही प्रायव्हेट सेक्टरमध्ये येऊन की लोक मला काय म्हणतील वगैरे. नाही, काहीच नाही म्हणत, कोणीच काहीच नाही म्हणत. ते सगळेजण पाप करायला आले राहतात आणि तुम्हाला पण पापच करायचे. लक्षात ठेवा. प्रेशर अगर तुम्ही ऐकून राहिले, कोणी पण प्रेशर ऐकून राहिले, लक्षात ठेवा, तुम्ही जर प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत आहात तर तुम्ही पाप करा, तुम्ही नरकात आहात आणि तुम्हाला पाप करा लागल. पुण्याच्या इथं काम नाही आहे. आणि पुण्य असे पीपल प्लेझिंग खूप सारे लोक तुम्हाला भेटतील, पण तुम्ही पीपल प्लेझिंग होऊ नका. साफ आपल्या गोष्टी ठेवा आणि निघून जा. लिटरली तो पेमेंट आता मीच केला आहे. माझ्या सिनियरनं पण मला पैसे नाही दिले, काहीच नाही केले. आणि जे रिम्बर्समेंट म्हणजे पाठवते वगैरे ते पोट्टी कॉल पण नाही उचलून राहिली आहे. म्हणजे ते पाठवतील पण 1-1.5-2 महिने लागतील. अहो बाई माझ्याकडे हायच नाही, तुम्ही महिना कशी काढू आता, ते तो पाय. बहुत पागल लोक राहते गाईज, मी तुम्हाला म्हणून सांगून राहिली आहे. म्हणून हे लाज लज्जा शरमच्या मागं धावायचा नाही, मस्त आपली जिंदगी जगाची आणि ह्या लोकांच्या तोंडावर एक थापड मारायची, निघून जायचं. ती कमेंटमध्ये सांगा की मी हिंदीतून व्हिडिओ बनवू की मग मराठीतून व्हिडिओ बनवू. ज्या पण लँग्वेजसाठी सगळ्यात जास्त कमेंट्स येतील त्या लँग्वेजमध्ये मी व्हिडिओ बनवेल. आणखी दुसरी गोष्ट, मला पण माहिती आहे की महाराष्ट्रात आहेच तर मग मराठीच बोलली पाहिजे किंवा मग असं काही. तर प्लीज मला सांगा की मराठीतून व्हिडिओ पाहिजेत की मग हिंदीतून व्हिडिओ पाहिजे. कमेंट करा. ज्या आपण ह्याच्यासाठी कमेंट सगळ्यात जास्त असतील लँग्वेजसाठी, त्याच लँग्वेजमध्ये माझ्या दुसरा व्हिडिओ येतील उद्या. आणि प्लीज असेच कलेश ऐकण्यासाठी फॉलो करा.